तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला B.Ed थर्ड सेमिस्टर या वर्षातील असेसमेंट फॉर लर्निंग या विषयामध्ये मध्यमान, मध्यगा आणि प्रमाण विचलन या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड करीत आहे। त्या व्हिडिओचं नाव आहे सुट्या प्राप्तांकांचे मध्यमान, मध्यगा आणि प्रमाण विचलन काढणे। सुरुवातीला भाई एक प्रश्न दिलेला आहे पहा। कॅल्क्युलेट the mean, median and standard deviation of following 6 scores 14, 21, 28, 30, 18, 29 खालील 6 प्राप्तांकांचे मध्यमान, मध्यगा आणि प्रमाण विचलन काढा। 14, 21, 28, 30, 18, 29 गणना करण्यासाठी पुढील पायऱ्या आहेत। दिलेल्या संख्या आहेत 14, 21, 28, 30, 18, 29। सुरुवातीला मध्यमान पाहूया। मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज डिवाइडेड बाय एकूण संख्या म्हणजे मध्यमान बरोबर समेशन x डिवाइडेड बाय n सगळ्या प्राप्तांकांची बेरीज दिलेली पहा। 14 अधिक 21 अधिक 28 अधिक 30 अधिक 18 अधिक 29 भागिले 6 बरोबर याची बेरीज आली 140 भागिले 6 आणि भागाकार केल्यानंतर 23.33 हा मध्यमान त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला। त्याच्यानंतर मध्यगा मीडियन मध्यगा शोधण्यासाठी सर्व संख्यांना चढत्या क्रमाने लावा। 14, 18, 21, 28, 29, 30 आपण चढत्या क्रमाने लावलेले आहेत। त्याच्यानंतर मध्यगा बरोबर मध्यातील दोन संख्याची सरासरी, कारण एकूण संख्या ह्या सम आहेत म्हणजे 6 आकडा आहे त्याच्यामुळे सम आहेत, म्हणून मध्यातील ज्या संख्या आहेत ते 21 आणि 28 म्हणून मध्यगा बरोबर 21, 28 यांची सरासरी आपण काढली। 49 भागिले 10 आपलं 49 भागिले 2 बरोबर आलं 24.5। तर 24.5 या ठिकाणी काय आलं मध्यगा आली, मीडियन आली। त्याच्यानंतर प्रमाण विचलन स्टँडर्ड डेविएशन प्रमाण विचलनाचे सूत्र आहे SD इक्वल टू सिग्मा इक्वल टू स्क्वेअर इन स्क्वेअर रूट ऑफ समेशन D स्क्वेअर डिवाइडेड बाय n। संख्या x आहे, मध्यमान, फरक आणि फरकाचा वर्ग D स्क्वेअर। इथे 14 पहिली संख्या आहे, मध्यमान 23.33 याची वजाबाकी केली तर -9.33 येते, त्याचा वर्ग 87.0489। इथे 21 आहे, 21 म्हणून 23.33 मध्यमान गेलं -2.33 आणि त्याचा वर्ग येतो -0.4289। अशा सगळे वर्ग त्या ठिकाणी करून घेतले आणि त्या सगळ्या वर्गाची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे पहा। ती बेरीज आलेली आहे समेशन D स्क्वेअर इक्वल टू 219.3334। आता या सगळ्याचं काय केलं मी या ठिकाणी समेशनच्या सूत्रामध्ये ठेवलं, आपलं सिग्माच्या सूत्रामध्ये ठेवलं। सिग्मा इक्वल टू या ठिकाणी स्क्वेअर रूट मध्ये D स्क्वेअरची किंमत भागिले 6 n ची किंमत ठेवली, भागाकार केला। स्क्वेअर रूट मध्ये 36.5555 आलेलं आहे, त्याचं जर आपण वर्गमूळ काढलं स्क्वेअर रूट काढला तर 6.04। अशा प्रकारे आपल्याला मध्यमान मिळालं, मीन मिळालं 23.33, मीडियन त्या ठिकाणी मिळालं 24.5, मध्यगा आणि स्टँडर्ड डेविएशन प्रमाण विचलन मिळालं 6.04। तर मित्रांनो अशा प्रकारे त्या ठिकाणी गणित सोडवा। धन्यवाद। सबस्क्राइब करा, शेअर करा, बेस्ट विशेष।